अं, यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. अं, काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. जोडलेल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम सगळ्यांना. अं, आजपासून सुरू होणाऱ्या या नवीन वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जे जुने साधक आहेत त्यांचंही स्वागत आणि जे नवीन साधक आता नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांचंही स्वागत. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आता ही आपली 35वी बॅच चालू आहे. तर असे गेली 2022 पासून आम्ही हा आपला वर्ग सुरू करत आहोत. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत. योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करण्याचं आमचं हे उद्दिष्ट आहे. जनजागृती यासाठी की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि यासाठी आम्ही हा योग वर्ग चालू करत आहोत. चालू झालेला आहे आमचा. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थोडक्यात माझी ओळख म्हणजे मी योगिता सकपाळ, तुमची योग शिक्षिका. माझं 2016 मध्ये योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा घंटाळी मित्रमंडळ ठाणे येथून मी कंप्लीट केला आणि त्यानंतर 2022 मध्ये एम ए इन योगशास्त्र ही पदवी संपादन केली आणि त्याचबरोबर आता नुकतंच योग थेरपिस्टची सुद्धा मी एक्झाम पास झालेली आहे. तर हा योग साधनेचा प्रवास माझा 2016 पासून सुरू आहे. मी योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. हा योग जो आहे हा 1 महिन्यापुरता मर्यादित नसून ही एक निरंतर करणारी साधना आहे जी आपल्याला नियमित करायची आहे. आपलं शरीर आणि मन यांचं आरोग्य सांभाळणं हे आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी हा योग फार महत्वाचा आहे. तर माझी ही थोडक्यात ओळख करून झाली आहे. तर आता जे नवीन साधक आहेत तर त्यांनी कृपया त्यांची ओळख करून द्या. आणि जर तुम्हाला कुठलीही व्याधी असेल किंवा काही गोळ्या वगैरे कुठल्या चालू असतील तर त्या थोडक्यामध्ये सांगा. मी प्रत्येकाला अनम्यूट करते आता. आणि आमचे 2 जुने साधक सुद्धा आहेत, त्यांनीही बोलायला हरकत नाहीये. मी अनम्यूट करते. फक्त थोडक्यामध्ये तुमची ओळख आणि कुठून म्हणजे जर तुम्हाला काही व्याधी असेल तर प्लीज सांगा. माझा आवाज तर जातोय ना बरोबर सगळ्यांना? अनम्यूट मी केलंय. मॅडम मी बोलू का? येस, हो हो. नमस्कार, मी प्रज्ञा हेमंत मोरे राहते मुलुंड मुंबईवरते आणि मी एक शिक्षिका आहे आणि योगाचे अंबिका योग कुटीत वगैरे क्लासेस केलेले आहेत. पण सातत्याने योग हा होत नसल्याने मी हा क्लास जॉईन केलेला आहे आणि मला थायरॉइडची फक्त समस्या आहे. धन्यवाद. कुठली? थायरॉइड आहे का तुम्हाला? ओके.
हा, नेक्स्ट प्लीज. नमस्कार. हरिओम. माझं नाव सिद्धांत तेजमय आहे. मी वास्तुशास्त्र तज्ञ आहे. राहायला डोंबिवली वेस्टला आहे. ओके. आणि देवाच्या कृपेने कोणताही आजार नाही आहे. आणि सुदृढ राहण्यासाठी आपला वर्ग जॉईन केलेला आहे. हरिओम. अरे, थँक्यू. नेक्स्ट. कोणीही बोलू शकता हा. शिंदे मॅडम बोला. शिव. मॅडम नमस्ते. हरिओम. अरे जितेंद्र शिंदे. आपला जुना साधक आहे. एक काहीतरी वेगळं शिक्षणाची आणि साधण्याची म्हणजे आवड, म्हणजे आवड म्हणण्यापेक्षा काहीतरी ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने, त्याचबरोबर आपलं स्वतःचं आरोग्यही चांगलं राहण्याच्या उद्देशाने मी हा क्लास करत आहे. आणि देवाच्या कृपेनं तशी कोणतीही काही समस्या नाहीये. हरिओम. हो, तुम्ही आमचे जुने साधक आहात, तर स्वागतच आहे तुमचं. उभ्या आयुष्यात कधी योगा केलेला नाही, व्यायाम केलेला आहे फक्त. ठीक आहे हो. मॅडम, धन्यवाद. एवढीच ओळख. हरिओम. थँक्यू थँक्यू. हा. शिव. हो आहे. हरिओम. हरिओम. मी शिंदे, मिसेस शिंदे, आणि मी फिटनेस साठी योगा जॉईन केलेला आहे. ओके. एवढंच. थँक्यू. हरिओम हरिओम. थँक्यू. स्वागत आहे आपली. तुम्ही म्यूट होऊ शकता हा आता. नेक्स्ट प्लीज. हा, होत आहे ना, अनम्यूट होत आहेत ना तुम्ही? थांबा, तुमचा माईक बंद आहे. माथेलेस. एक मिनिट. बघा आता. येस. हरिओम मॅम. मी बलभीम माथेले, परभणीवरून आहे. ऍक्च्युली दुर्वा एज्युकेशनच्या काउन्सिलिंगचे वगैरे मी सातत्यानं 2022 पासून अनेक कोर्स पूर्ण केलेले आहेत. पण मी पहिल्यांदाच योग जो आहे तो आपण करत आहे. आणि मॅडम 50 वर्ष वय आहे. थोडस ऍलर्जी, सर्दीचं ऍलर्जी आहे. बाकी हम्म. कुठलाही त्रास नाही. छान आहे. हरिओम. सर्दीची अलर्जी म्हणजे सायनसचा वगैरे काही त्रास आहे का? असं काही नाही. पण जेव्हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या हम्म. 3 महिन्यामध्ये जेव्हा गाजरे गवत फुल येतात आणि शेतात वगैरे गेलो आपण कधी, हा, हा, हा. तर त्याचे जे गवत आहे, ग्रास सगळं, ओके. कुठल्याही प्रकारचं त्या गवतातून गेलं, थोडं पाण्यातून गेल्यानंतर हा, हा. खूप त्रास होतो. म्हणजे सगळे डोळे लाल होतात. हम्म. म्हणजे तो दिवस पूर्ण जातो, दुसऱ्या दिवशीही त्रास होत होतो सारखा. हम्म. मी ते होमिओपॅथी वगैरे सातत्यानं ट्रीटमेंट घेतली, पण त्याचा काही फरक नाही असं जाणवलं आतापर्यंत. हम्म. पण ते 2-4 महिने खूप त्रास होतो. आणि जेव्हा कुठं गवतात वगैरे गेलो आपण तर ते होतोच हम्म. त्रास खूप. रात्री मग झोप न येणे, डोळे कचकच करणे, लाल होणे, असं सगळं म्हणजे खूप त्रास होतो. ओके. दम लागणे. अच्छा, या अलर्जीला ऍक्च्युली आपण म्हणजे याला असं कुठला वेगळा असा इलाज नाहीये. पण इथे काही शुद्धिक्रिया असतात योग साधनेमध्ये. पण आता आपला हा ऑनलाईन वर्ग असल्यामुळे थोडेसे लिमिटेशन्स येतात त्या शुद्धिक्रियांसाठी. पण नंतर तुम्हाला कधी वेळ असेल तर तुम्ही कॉल करा, आपण बोलू या Yes, विषयावर. yes. हरिओम. धन्यवाद. स्वागत आहे. नेक्स्ट प्लीज. ओके. अजून जर कोणाला काही अडचण वाटत असेल तर चॅटबॉक्समध्ये टाका.
कारण की इथे व्याधी किंवा काही जर तुम्हाला कुठले उपचार चालू असेल हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. त्याप्रमाणे आपण मग पुढे आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देता येतात. तर आपण आता जास्त वेळ नको घालवायला. हम्म, बाकी जर कोणाला काही असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका, मग आपण पुढे बोलूया. ओके, मी आता पुन्हा एकदा अनम्यूट करते सगळ्यांना. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. हरिओम. तर आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे. या 1 महिना योग हा नक्कीच 1 महिन्यामध्ये शिकता येणारा असा हा योग नाहीच आहे. तर आपल्याला ही साधना निरंतर करायची आहे. बेसिक टू ऍडव्हान्स असा हा आपल्या वर्गाचा पॅटर्न आहे. तर आपल्या वर्गामध्ये सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम खूप जास्त प्रमाणामध्ये भर देतो त्या व्यायामावरती. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण खूप साधी आसनं घेतो पहिल्या 1 आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर जसजशी तुमची कॅपॅसिटी बघून मग ऍडव्हान्स आसनं शिकवली जातात. आणि प्राणायाम जो आहे हा आपला 2ऱ्या आठवड्यापासून सुरुवात होते. पहिल्या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन यांची प्रॅक्टिस करतो आणि मग 2ऱ्या आठवड्यापासून प्राणायामाला सुरुवात होते. सूर्यनमस्कार जे आहेत हे सुद्धा आपले 3ऱ्या आठवड्यापासून सुरुवात होते. आणि अशा प्रकारे हा आपला वर्ग हळूहळू पुढे जातो, जो 1 महिन्याचा आहे. तर साधकांची जशी क्षमता आहे त्याप्रमाणे आपण ऍडव्हान्स आसनं शिकवली जातात. काही जे नवीन साधक आहेत ज्यांना योग हा माहितीच नाहीये, तर त्यांच्यासाठी बेसिक आसनं सुद्धा करणं फार कठीण जातं आणि प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कुठेही स्वतःमध्ये कमीपणा न आणता शिकण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. योग ही अशी साधना आहे की जी आपल्याला निरंतर करायची आहे. तुम्ही कितीही वर्ष प्रॅक्टिस करा तरीही तुम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. तर जेव्हा हे आपल्याला वाटतं तेव्हा आपला जो ट्रॅक आहे तो आपला अगदी व्यवस्थित चालू असतो हे समजावं. अगदीच आपल्याला वाटलं हा आता मला आलाय योग, मी 1 महिन्यामध्ये शिकलोय आणि मला आता सगळं येतंय, तर तिथे आपण कुठेतरी मागे पडत असतो असं लक्षात घ्यायचं. योग हा कधीच लगेच समजला जात नाही. हा निरंतर करण्याची ही गोष्ट आहे, सातत्याने करण्याची गोष्ट आहे. तर हे थोडक्यामध्ये मी वर्गाचं आपण कशा प्रकारे पुढे जातो हे सांगितलंय. तर आता आपल्याला जेव्हा वर्गाला आपण बसतो तेव्हा काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजेच नियमित हजर राहणं आणि लाईव्ह, म्हणजे आपण जेवढं एकमेकांच्या समोर बसून योग करतो तेवढीच आपल्याला आपली एक पॉझिटिव्हिटी येते आणि थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा आपल्यामध्ये येतो जेव्हा आपण एकत्र काहीतरी साधना करत असतो त्यावेळेला. त्यामुळे नियमित हजर राहण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं म्हणजे आपल्याला संपूर्ण वर्गाच्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत ह्या तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत. प्रत्येक दिवसाला आपण रेकॉर्डिंग पाठवत नाही. तुम्हाला महिन्याच्या शेवटी ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स पूर्ण वर्गाच्या मिळतील. आणि त्याचबरोबर जे नवीन साधक आहेत त्यांचे सर्टिफिकेट सुद्धा त्याच वेळेला मिळतील. तर ही झाली एक महत्वाच्या ह्या काही सूचना. तर आपण शनिवारच्या वर्गामध्ये काही विषय घेतो. ते सुद्धा म्हणजे आपल्याला जसं पॉसिबल होतं त्याप्रमाणे आपण हे विषय पुढे घेत असतो. तर 10 मिनिटं विषयाची आणि पुढची जी काही साधनं आहे ती आपण करतो शनिवारच्या वर्गामध्ये. तर आता थोडक्यामध्ये काही गोष्टी ज्या आपल्याला आता फॉलो करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तर आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित सेट करून ठेवायचा. कारण की आपल्याला साधना जी आहे किंवा आसनं जी आहेत ही 4 स्थितींमध्ये करायची असतात. पहिलं म्हणजे बसून करायचं, उभं राहून करणारी आसनं, पाठीवर पडून आणि पोटावर पडून करणारी आसनं. तर ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित मला दिसले पाहिजेत अशा प्रकारे आसनं करायची आहेत. कधी कधी आपल्याला नेटवर्क इश्यू येतो त्यामुळे आपण कॅमेरे बंद ठेवतो. पण शक्य असेल तर तुम्ही नक्कीच कॅमेरे चालू ठेवा, जेणेकरून जर कुठे तुमच्यामध्ये म्हणजे आसन करताना कुठे जर चुकत असाल किंवा काही जरा जमत नसेल तर मी तुम्हाला त्या त्या वेळेला गाईड करू शकेन. तर हे थोडंसं एक लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे आपली क्षमता ओळखून आसनं करण्याचा प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. जर कुठेही आपल्याला कधी कधी आपला वर्ग एकतर सकाळी 6चा असतो,
त्यामुळे अगदीच झोपेतून उठल्यानंतर थोडंसं जडपणा जाणवतो. तर करताना अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करा आसनं करण्याचा. तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तर आपल्या वर्गाची जी सुरुवात आहे ही श्वसन मार्ग शुद्धीपासून होते. श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर श्वसन मार्ग शुद्धी सुद्धा ही एक बेसिक कृती आहे जी आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो आणि पुन्हा नेक्स्ट वीक पासून आपण कपालभातीला सुरुवात करतो, जी एक शुद्धी क्रिया आहे. योग साधनेमध्ये एकूण 6 शुद्धी क्रिया सांगितल्यात. त्या 6 शुद्धी क्रियांपैकी कपालभाती आणि त्राटक ही आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. बाकीच्या ज्या शुद्धी क्रिया आहेत ह्या थोड्याशा ऍडव्हान्स आहेत. त्यामुळे आपल्याला लिमिटेशन आल्यामुळे आपण ह्या 2 शुद्धी क्रिया वर्गामध्ये घेतो. श्वसन मार्ग शुद्धी झाल्यानंतर मग आपण करतो ओमचे उच्चार, जे 4 विविध स्तरांवर करायचे असतात. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असतो, ज्याच्यामध्ये अकारचं जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात असतं आणि मकार जो आहे हा कमी प्रमाणामध्ये. म्हणजेच अकार हा 80% झाला तर मकार जो आहे हा 20%चा होतो. त्याच्यानंतर दुसरा उच्चार जो आहे हा मध्यम पट्टीतला, म्हणजेच अकार आणि मकार हे समप्रमाणामध्ये असतात, 50-50%. तिसरा जो उच्चार आहे हा आपला अगदी हळू आवाजामध्ये, म्हणजे तुमच्याच कानाला तुमचा आवाज ऐकू येईल, ज्याच्यामध्ये अकाराचं जे प्रमाण आहे हे 20% असतं आणि मकार जो आहे हा लांबवलेला असतो. चौथा जो उच्चार आहे हा मानसिक असतो, याला कुठलंही प्रमाण नसतं. तर आता जे मी काही तुम्हाला बोलले, ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार, जे नवीन साधक असतील त्यांना काहीही समजलं नसेल, तर ओंकार जो आहे हा अ, उ, म अशा आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांचा ओम बनलेला आहे. तर हा ओम जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा उ जो आहे, म्हणजे अ, उ, म, उ जो आहे हा थोडासा सायलेंट होतो. तर या तिघांचे सुद्धा उच्चार कसे करायचे हे आपण जेव्हा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून विभागीय श्वसन करतो त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. हळूहळू जसं आपण प्रॅक्टिकली करायला जाऊ तसं तुमच्या ते लक्षात येईल आणि अगदी सहज आणि सोपं तुम्हाला वाटेल, जाणवेल. तर असा हा आपला वर्गाचा सुरुवातीला आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि मग हळूहळू आपण आपल्या आसनांकडे वळतो. त्याच्यानंतर प्रार्थना प्रार्थना ज्या आहेत त्याही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन आणि त्याचबरोबर योग साधना केल्यानंतर कधी नाश्ता करावा, कधी जेवण करावं हे सुद्धा मी ग्रुपवरती याच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या पाठवेन. पण नॉर्मली सकाळचा आपला वर्ग असतो त्यामुळे जेवणाचा काही संबंध येत नाही. पण ज्यांना संध्याकाळी साधना करायची आहे, सकाळी वेळ नसतो, संध्याकाळी जर वेळ असेल तर ऍटलिस्ट तुम्हाला 4 तासांचा गॅप पाहिजे तुमच्या जेवणानंतर. सपोज जर तुम्ही 1 वाजता जेवत असाल तर तुम्ही योग साधना ही 4 किंवा 5 वाजता करा. तर अशा प्रकारे थोड्याशा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत या तुम्हाला योग साधना करताना फॉलो करायच्या आहेत. तर आता आपण आपल्या वर्गाकडे वळूया. जर कोणाला काहीही शंका वाटली किंवा कुठेही जर अगदीच नाही समजल्यासारखं वाटलं तर चॅटबॉक्समध्ये टाका किंवा हँड राईज करा. आपण तिथेच तुमची शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी. तर ज्या सरांना ॲलर्जीचा त्रास आहे कदाचित त्यांना थोडंसं याच्यापासून म्हणजे थोडंसं आपण प्रयत्न करू की याच्यामुळे जर त्यांना आराम मिळू शकतो. श्वसन मार्ग शुद्धी, तर ही श्वसन मार्ग शुद्धी सुरुवातीला कोणी करू नये हे बघूया. तर ज्यांना नाकाचं ज्यांचं हाड वाढलेलं आहे, ज्यांना सायनसचा त्रास आहे आणि त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. ठीक आहे. बाकीच्यांनी करू शकता किंवा या प्रकारच्या व्याधी आहेत आणि जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल डॉक्टरांकडे तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे ही कृती करा. तर इथे तुम्हाला एक छोटासा नॅपकिन जवळपास ठेवायचा आहे. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो कधी कधी आपलं डोकं जड असतं किंवा नाकातून पाणी येतं जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळेला. हे फार कॉमन आहे, म्हणजे याच्यामध्ये हा कुठला आजार आहे असं नाही, हे कॉमन आहे. किंवा शिंका सुटतात काही जणांना. तर एक छोटासा नॅपकिन जवळपास ठेवायचा की हा श्वसन मार्ग शुद्धी करताना अगदीच नाकातून जर काही बाहेर पडलं तर तुम्हाला तो त्या नॅपकिनने पुसता येईल. ठीक आहे. तर ही कशी करायची हे मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. जेव्हा नवीन कुठलंही गोष्ट आपण शिकतो त्यावेळेला आधी बघून घ्यायचं की कशा प्रकारे कृती होतीये आणि मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत.
तर सुरुवातीला आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर इथे तुम्हाला साधी बैठक घालायची आहे आज. आपण उद्यापासून पद्मासन, अर्धपद्मासन किंवा सुखासन जे आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. पण आज तुम्हाला साध्या बैठकीमध्ये बसायचं आहे. श्वसन मार्ग शुद्धी करण्याआधी काही हस्तमुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला आधी दाखवते. तर साधी मांडी. सुरुवातीला आपण द्रोण मुद्रा करतो हातांची. तर इथे दोन्हीही हातांचे असे कप करायचे, हाताची पाचही बोटं जोडलेली, आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची अशा प्रकारे. आणि हाताची जी आपली कोपरं आहेत म्हणजे आपले एल्बोज जे आहेत हे आपल्या शरीराच्या जवळ असतील. बघा अशा प्रकारे. कुठेही आपल्याला असे हात ताठ करून बसायचं नाहीये, तर अगदी स्वस्थपणे बसायचंय. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, आणि आपली हनुवटी जी आहे ही जमिनीला समांतर. कुठेही आपल्याला मान अशी वर किंवा खाली न करता हनुवटी पूर्णपणे जमिनीला समांतर. ठीक आहे. तर ही झाली आपल्या हातांची द्रोण मुद्रा. जेव्हा आपण कपालभाती करतो किंवा श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपल्याला ही हातांची द्रोण मुद्रा करायची आहे. त्यानंतर आपण ओमचे उच्चार करतो विविध स्तरांवरचे. तर तेव्हा आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून घ्यायची, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायची आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण प्रार्थना घेतो. प्रार्थना आणि शांतीपाठ म्हणजे आपला वर्ग जेव्हा संपतो तेव्हा आपण शांतीपाठ घेतो. तर ह्या दोन्हीही गोष्टी झाल्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा कमरेची दुखणी आहेत त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर हे कसं करतात मी दाखवते तुम्हाला. नमन मुद्रा. तर इथे दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतात. ठीक आहे. आता मी थोडीशी क्रॉस होते कारण की तुम्हाला पूर्णपणे ही कृती कशी आहे ती समजली पाहिजे म्हणून. तर जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आता हेच जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे अशा प्रकारे, आणि मग कमरेतनं पुढे झुकायचं. ज्यांना पाठकणा आणि कमरेची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. तर हळूहळू आपल्याला आपल्या कमरेतनं पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे यथाशक्ती प्रयत्न असेल. जर तुमचे हात किंवा कपाळ जमिनीपर्यंत नसेल पोहोचत तर काही हरकत नाहीये. समजा तुमची क्षमता एवढीच पुढे झुकण्याची आहे तर एवढंच पुढे झुका आणि इथे थांबा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. म्हणजे हात किंवा कपाळ जमिनीला टेकलंच पाहिजे असं नाहीये. फक्त तुम्हाला कुठेही सीटचा भाग असा वर उचलायचा नाहीये, तो पूर्णपणे जमिनीवरच असेल. आणि इथे यथाशक्ती पुढे झुकून आपले हात आणि कपाळ जमिनीवर. तर ही झाली आपली नमन मुद्रा जी आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी करायची आहे. आणि मग उलट चाल करताना हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं आणि जोडलेले हात पुन्हा खाली येतील. ठीक आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात आले ना. ज्यांना पाठकणा आणि कमरेचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकणारी कुठलीही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. मुद्रा लक्षात आल्या. सुरुवातीला आपण करतो द्रोण मुद्रा, त्यानंतर ज्ञान मुद्रा आणि मग नमन मुद्रा. ठीक आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. जर काही कन्फ्युजन असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. तर आता आपण वळूया श्वसन मार्ग शुद्धीकडे. तर ही जी श्वसन मार्ग शुद्धी आहे ही तुम्हाला सुरुवातीला एकेका नाकपुडीने करायची आहे. म्हणजे सुरुवातीला आपण समजा उजव्या नाकपुडीने केली तर डाव्या अंगठ्याने आपल्याला डावा आपली जी नाकपुडी आहे ती बंद करायची आहे. तर इथे तुम्हाला श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज असणार आहे. श्वास सोडताना मात्र तुम्हाला तो फोर्सफुली सोडायचा आहे, म्हणजे जोरात सोडायचा आहे. आपण जसं मेणबत्ती असं फुंकर मारून फुंकर मारून ती कशी विझवतो तर त्याप्रमाणे तुम्हाला ही कृती करायची आहे. फक्त ही तुम्हाला नाकाने तो श्वास तुम्हाला जोरात बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे. हे करताना तुम्हाला पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे, इनवर्ड स्ट्रोक असेल. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र तुम्हाला तो थोडासा फोर्सफुली सोडायचा आहे.
किंवा आपल्याला शिंक आल्यावरती कसं आपण एकदम फोर्सफुली आपली नाकातून बाहेर म्हणजे हवा बाहेर येते, तर त्याप्रमाणे ही कृती करायची आहे. तर सुरुवातीला थोडंसं समजायला, जे नवीन साधक आहेत त्यांना समजायला थोडंसं कठीण जाऊ शकतं किंवा थोडासा गोंधळ होऊ शकतो. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक आणि सूचनेप्रमाणे जर करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला नक्कीच ही कृती सोपी वाटेल आणि श्वसनमार्ग शुद्धीने खूप सारे फायदे होतात. कपालभातीच्या आधीची ही कृती आहे. आपल्या नाकामध्ये ज्या काही म्हणजे जी काही घाण असेल किंवा जे काही अडकलेलं असेल ते फोर्सफुली बाहेर सोडलं जातं. पूर्णपणे आपला श्वसनमार्ग मोकळा होतो. त्यामुळे आपल्याला पुढची साधना करणं खूप एकतर उत्साह वाटतो, एकदम मरगळ नाहीशी होते आणि खूप छान प्रकारे आपण पुढची साधना करतो. म्हणून ही श्वसनमार्ग शुद्धी किंवा कपालभाती ही सुरुवातीलाच करायची असते. तर आता आपण बघूया ही कशी केली जाते. थोडीशी मी पुढे येते, तुम्हाला हालचाल व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणून. तर इथे आपले हात गुडघ्यांवर ठेवायचे. तर सुरुवातीला आज आपला अगदीच नवीन वर्गात पहिलाच दिवस आहे, म्हणून आपण आपला उजवा जो हात आहे तो आपण आपल्या पोटावर ठेवणार आहोत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करणार. आता जे जुने साधक आहेत, ज्यांना ही कृती माहिती आहे, त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी मात्र बघून घ्या. तर डाव्या नाकपुडीने आपण डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करतो. उजवा हात आपण सुरुवातीला आज आपण पोटावर ठेवलाय. तर बघा, आधी आहे तो श्वास सोडायचा, मग एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. आता हा घेतलेला श्वास आपण फोर्सफुली बाहेर सोडणार. जेव्हा आपण हा श्वास बाहेर सोडतो जोरामध्ये, तेव्हा आपलं जे पोट आहे ते इनवर्ड स्ट्रोक, त्याला आतल्या बाजूने झटका मिळतो. बघा, अजून मी तुम्हाला 10 आवर्तनं दाखवते, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कसं करतात. बघा, एक श्वास भरून घ्यायचा, पोट बाहेर येतंय. हा श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लक्षात आलंय? श्वास घेताना सहज श्वास घ्यायचा, सोडताना मात्र तो आपल्याला फोर्सफुली बाहेर सोडताना पोटाला इनवर्ड स्ट्रोक, आतल्या बाजूने झटका द्यायचा आहे. हे करताना आपल्याला चेहरा कुठेही ताणायचा नाहीये, डोळ्यांवर कुठलाही ताण आणायचा नाहीये, कपाळावर कुठलीही आठी आणायची नाहीये. अगदी सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो जोरात बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे? प्रयत्न करून बघूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा सरळ. आता डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. हा, शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आता बऱ्याच जणांचे कॅमेरा बंद आहे, त्यामुळे पटकन लक्षात नाही येणार, पण यथाशक्ती प्रयत्न करा. उजवा हात आपल्या पोटावरती, डोळे अलगद मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा आणि पोटाला आतल्या बाजूने झटका द्या. 1, पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, पुन्हा एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 3, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडूया. 4, अशा प्रकारे अजून पुढची 5 आवर्तनं करून घेऊया. 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे तुम्हाला श्वसन मार्गात काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटून घ्या. आता उजव्या हाताने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटून घ्या आणि डावा हात आपल्या पोटावरती आहे.
आता बंद डोळ्यांनी ही कृती करण्याचा प्रयत्न करा. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि फोर्सफुली बाहेर श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. श्वास बाहेर जोरात सोडतोय आणि पोटाला इनवर्ट स्ट्रोक देतोय. एक, पुन्हा एक श्वास भरून घेऊया, पोट हलकस बाहेर. श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. डोळे अलगद मिटून घ्यायचेत. पाठकणा सरळ आहे. मान मध्यभागी. नुकतीच केलेली श्वसन मार्ग शुद्धी त्याचा मनातल्या मनात मागोवा. तुमच्या दोन्हीही नाकपुड्यांमध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्रशुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्या. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. अगदी खाली कोणाला जास्त वेळ बसता येत नसेल, गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र खुर्चीवर बसा आणि ही पुढची कृती करायला हरकत नाहीये. सावकाश डोळे उघडायचेत. आपण करतोय नेत्रशुद्धी. ओमच्या प्रतिमेचं एकदा उघड्या डोळ्यांनी निरीक्षण आणि मग बंद डोळ्यांनी तोच ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. उघड्या डोळ्यांनी जेव्हा आपण ह्या ओमचं निरीक्षण करतो त्याला बहिरत्राटक म्हणतात आणि तीच प्रतिमा जेव्हा आपण बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अंतरत्राटक म्हणतात. ही आहे नेत्रशुद्धी. तर डोळे अलगद उघडायचे आहेत. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी एकटक स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घ्या. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागले असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटरमध्ये म्हणजे भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. ओम दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओम ओम आणि ओम. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. आळस झटकून टाकणारा, आपल्या शरीरामधले प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी यांना जागृत करणारा हा पहिला उच्चार आहे. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना
अगदी खणखणीत स्वरातला ओमचा उच्चार. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार आणि मकार समप्रमाणात 50-50%. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. चेहरा शांत आहे आणि श्वास सोडताना ओंकार. ओ. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजात, तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात हा उच्चार. खर्ज स्वरातला. इथे अकाराचं प्रमाण 20% आणि मकार हा लांबवलेला असेल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. चौथा उच्चार हा मानसिक, याला कोणतंही प्रमाण नसेल. मनातल्या मनात करणारा हा चौथा उच्चार, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. दोन्ही हात जोडून प्रार्थना. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसेल. दोन्ही हात जोडून घ्या. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ही प्रार्थना आपण शिवषडाक्षर मंत्र किंवा ही शिवषडाक्षर स्तोत्र यातून ही प्रार्थना आपण घेतलेली आहे. आणि या प्रार्थनेचा भावार्थ सुद्धा खाली दिलेला आहे. योगीजन नित्यनियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात त्या इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो, असा या प्रार्थनेचा भावार्थ आहे. पुढे करणार आहोत आपण नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आपापल्या क्षमतेने. ज्यांना पाठकणा आणि कमरेशी दुखणे आहेत त्यांनी मात्र पुढे झुकायचं नाहीये. बाकीच्यांनी हळूहळू आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, या वर्गाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत, जो सर्व साक्षी आहे आणि सर्व व्यापी आहे. हळूहळू श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत जोडलेले हात सावकाश खाली येऊ देत. पुन्हा आपल्या हृदयापाशी जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमकडे लक्ष. हरिओम. तर अशा प्रकारे आपण हा आपला वर्ग पुढे नेणार आहोत. पुढे शांतीपाठ आहे, तो तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने.
बराच वेळ आपण मांडी घालून बसलोय. थोडेसे पाय मोकळे करा. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात बघा मागे असे टेकवायचे आणि मान मध्ये सैल सोडायची. तर ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. थोडस पावलांमध्ये जर मुंग्या आल्यासारख्या वाटत असतील तर थोडेसे पाय आपली पावलं अशी थोडीशी झटकून घ्या, म्हणजे जरा आखडलेपणा आला असेल तर तो निघून जाईल. तर योग हा जो आहे हा ही आपली प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे आणि तिचं जतन करणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे काम आपलं आहे. तर हा जो योग आता सगळीकडे जो प्रसिद्ध आहे, कोविड नंतर खूप जास्त सगळेजण हेल्थ कॉन्शियस झाले. प्रत्येक जण थोडस नैसर्गिक किंवा काय म्हणता येईल म्हणजे ऍलोपॅथी सोडून खूप नैसर्गिक उपचार पद्धतींकडे बरेचसे जण वळले. त्याच्यामध्ये योग मध्ये सुद्धा खूप जास्त प्रत्येकाचाच इंटरेस्ट वाढत गेला. तर ही जी साधना आहे आणि आता प्रत्येक जण जो योग शिकवत आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये भारतामध्ये जी काही योग साधना शिकवली जाते तर ती अष्टांग योग आहे, जो मुनी पतंजलींचा योग आहे. त्यांनी आपल्या 5 जे दर्शनशास्त्र आहेत त्याच्यामध्ये मुनी पतंजलींचं सुद्धा एक योगशास्त्र सुद्धा हे एक दर्शनशास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. तुम्ही पाय पसरून बसू शकता हा, कारण की थोडक्यामध्ये मी माहिती सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर आपण शनिवारच्या वर्गामध्ये बघणारच आहोत. तर या योग मध्ये तुम्हाला यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा जो हा अष्टांग योग आहे, त्या अष्टांग योग मध्ये आसन आणि प्राणायाम हे जे महत्वाचे घटक आहेत हे जास्त करून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवले जातात. तर त्याच्या आधी सुद्धा यमनियम आहेत किंवा बाकीच्या ज्या काही पायऱ्या आहेत तर त्यांचं सुद्धा महत्व फार तेवढंच आहे. हे आपण पुढे बघणारच आहोत. आता फक्त मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये एक इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून ते सांगतेय. तर योग मुळामध्ये योग या शब्दाचा अर्थच असा आहे की एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. पण योग साधनेचं महत्वाचं उद्दिष्ट हे असं आहे की तुम्हाला शरीराकडून मनाकडे तुमची जी वाटचाल होते हे योग साधनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जेव्हा आपण आसनं करू तेव्हा श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. श्वासाकडे लक्ष देऊन जेव्हा आपण कुठलीही कृती करतो त्यावेळेला आपलं मन हे शांत राहतं आणि त्याचं जे कनेक्शन आहे शरीर आणि मनाचं हे खूप चांगल्या प्रकारे होतं. त्या क्रिया खूप चांगल्या प्रकारे होतात. आपण स्वतःशीच कनेक्ट होण्याचा तो एक प्रयत्न असतो. तर हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की स्वतःशीच एकरूप होणं किंवा आपल्या हालचालींकडे आपण किती जाणीवपूर्वक ह्या कृती करतोय हे समजून घेणं हे योग साधनेचं एक उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण आता पुढच्या कृती करणार आहोत. तर आता पुन्हा दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. तर सुरुवातीला दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणूया आणि रिलॅक्स करूया. तर आपल्या पावलांच्या बोट जी आहेत त्यांच्यामध्ये जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते मोकळे करण्याचा आपण आता सुरुवात करूया. दोन्हीही पावलांची 5ही बोट ताणायची आहेत आणि रिलॅक्स करायची आहेत. बरोबर ताणायची, रिलॅक्स करायची आहेत. बरोबर ताणायची आहेत, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. आता जो चवड्याचा भाग आहे तो फोल्ड करायचा आणि अनफोल्ड करायचा. म्हणजेच आपला अंगठा सुरुवातीला फोल्ड करायचा, मग त्यावर 4 बोट दुमडून घ्यायची, मग पुन्हा ओपन करायचं, 4 बोट फोल्ड करून मग त्यावर अंगठा ठेवायचा. बरोबर पुन्हा ओपन करायचं. आता ज्यांना जास्त वेळ खाली बसून जर काही साधना करता येत नसेल तर खुर्चीवर बसून तुम्ही ही कृती करा. पुन्हा अंगठा फोल्ड, 4 बोट फोल्ड, मग त्यावर अंगठा ओपन, अंगठा फोल्ड करूया, मग त्यावर 4 बोट बरोबर ओपन. असं 4 ते 5 वेळेला तुम्ही ही कृती करून घ्यायची. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड म्हणजे दुमडायचा, ओपन करायचा, पुन्हा दुमडायचा, ओपन करायचा. हा बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत. आता फक्त उजवा पाय जो आहे तो थोडासा बाजूला घ्या, थोडस अंतर घ्या उजवा पाय आणि उजव्या पायात
पाऊल जे आहे ते अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचं आहे, जमिनीकडे ताणायचं आहे. डावा पाय आपला रिलॅक्स आहे, फक्त उजवा पाय. बघा, जेव्हा आपण अँकल जॉईंट जमिनीकडे ताणतो तेव्हा वरच्या बाजूने ताण, गुडघ्याच्या इथे तुम्हाला प्रेशर, काफ मसलच्या इथे प्रेशर जाणवेल. आणि जेव्हा आपण तो स्वतःकडे खेचतो तेव्हा बघा, गुडघ्याच्या इथे किंवा काफ मसलच्या इथे ताण आणि दाब याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा जमिनीकडे ताणायचं आहे, स्वतःकडे खेचायचं आहे. जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे आणि स्वतःकडे. पुन्हा पाय रिलॅक्स करायचंय, पाऊल. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आपलं उजवं पाऊल थोडस खाली करंगळी जमिनीकडे येऊ दे, मग पुढे आणि मागे असं क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्या. बरोबर. फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश. आता विरुद्ध बाजूने हीच कृती. आता डाव्या पाऊल जे आहे डाव्या पायाचं, त्याच्या अँकल जॉईंट मधून आधी स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया, वर खाली, वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करा. उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज रोटेशन. 1 फक्त डाव्या अँकल मध्ये, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता एकत्रित आपण रोटेशन करणार आहोत. पाठकाणा सरळ ठेवा, कुठेही पोक काढून न बसता. आणि आता एकत्रित रोटेशन करूया दोन्ही पावलांमध्ये. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 बरोबर, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया 5 वेळेला. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा आणि विश्रांती घ्या, थोडा वेळ रिलॅक्स करणार आहोत. आपण आता स्वस्तिकासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अगदी सोपं आहे, त्यांनाही करता येऊ शकतं. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला अशा प्रकारे लावून घ्या. ठीक आहे. आता आपली उजवी पोटरी आणि उजवी मांडी याच्यामध्ये जो गॅप आहे, याच्यामध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय. बघा अशा प्रकारे उजवी मांडी आणि पोटरी त्याच्यामध्ये जो गॅप आहे तिथे हे आपल्याला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. बरोबर. थोडासा पाय आपला आपण ऍडजस्ट करायचा, म्हणजे तुम्हाला जास्त ताण नाही येणार. हे सुखासन याला यासाठीच म्हटलं जातं की इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती पण ताण येत नाही, का कुठेही तुमच्या पाठकड्यावर सुद्धा जास्त प्रेशर येत नाही. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची 5ही बोटं जुळली आहेत. जसं आपण पावलांची बोटं स्ट्रेच केली तशीच आता ही हातांची बोटं सुद्धा जास्तीत जास्त ताणायची आणि रिलॅक्स करायची. ताणायची आहे, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स करायची, ताणायची आहे, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. पुन्हा बोटं जास्तीत जास्त ताणायची
आणि अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं अशी जास्तीत जास्त घट्ट बोट वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन. ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा ओपन करूया. आणि आता रिलॅक्स करा. हाताची 5ही बोटं जुळलेली आणि मनगटामधून हाताचा तळवा एकदा खाली आणि वर. हा. गुड. खाली आणि वर. बरोबर. आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. बरोबर. आणि उजव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं घ्या. हा, बरोबर. आणि आता फक्त क्लॉकवाईज रोटेशन करा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. उजवा हात सरळ करा. डावा हात समोर घ्या आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. प्रज्ञाताई, आपण बोलूया 2 मिनिटं. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घेऊया. आणि आता आपण जी जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, जे जे काही नवीन शिकलो, ऐकलो, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपला पहिलाच वर्ग होता. पहिल्या वर्गामध्ये ज्या ज्या काही सूचना आपण ऐकल्या त्याचा मनातल्या मनात आपल्याला काही आठवते का? सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी केली एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती केली. ती कृती आठवण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण ओमच्या प्रतिमेचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण केलं. त्यानंतर तीच प्रतिमा बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार, उच्च पट्टीतला, मध्यम पट्टीतला, खर्ज स्वरातला आणि मनातल्या मनातला, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आता केलेलं आपण सुखासन, ज्या स्थितीमध्ये आपण बसलोय त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत, किती सहज बसलोय, हे आपलं आपण निरीक्षण करूया. पावलांचे आणि हातांचे जॉईंट्स जे आपण आता नुकतेच मोकळे करून घेतले त्याचा मागोवा. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू बाहेर येतंय आणि मी श्वास सोडत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा. मी श्वास घेत आहे, पोट बाहेर येतंय. मी श्वास सोडत आहे, पोट आतल्या दिशेला जात आहे.
चेहरा शांत. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी मी जो काही आता मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर मी यथाशक्ती निरंतर चालणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. करणार आहोत 3 ओमचे उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. एक श्वास भरून घेऊया. हम्म. श्वास सोडत ओंकार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न अट्टहास नसेल. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करून आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. हा, प्रज्ञाताई, तुम्हाला एन्झायटीचा त्रास आहे का? अनम्यूट होऊन मला फक्त सांगा. किंवा तुम्हाला जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा कॉल करा. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, अनम्यूट केलंय बघा तुम्ही आता. हो, हा माईक मॅडम, ऍक्च्युली अँझायटी असं काही नाही, पण वर्क प्रेशर सगळीकडेच असतं तसं आहे. त्यामुळे रेग्युलर पायात गोळे येणं हा प्रकार आहे. ओके ओके. पायामध्ये गोळे येतात. पोटऱ्या, पोटऱ्यांमध्ये. फक्त पोटऱ्या.
ओके. व्हेरिकोज वेनचा काही इश्यू किंवा नाही मॅडम. सायटिका? नाही, काहीच नाही, काहीच नाही, तसं काही नाही. उभे राहून सध्या तरी काही नाही. उभं राहून काम करता का? हो हो मॅडम, पूर्ण दिवस उभं राहून. हा, म्हणून ऍक्च्युली त्यामुळेच तो इश्यू आहे. तर थोडस चालत जा, म्हणजे ओके मॅडम. एकदम हा कंटिन्यू उभं न राहता थोडस चालायचं आणि ठीक. थोडस बसत जा. बसल्यानंतर थोडस पाय फोल्ड आणि अनफोल्ड. आता हे मी तुम्हाला खरं उद्या दाखवणार आहे त्याच्या वर्गामध्ये. म्हणजे हो पाय हो. सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. असं बरं. खुर्चीत बसून करा. म्हणजे बरं, चालेल. करण्याची गरज चालेल. नाही, खुर्चीत बसून करा. नक्की. जे नक्की तुम्हाला नक्की मॅडम. उद्या मध्ये शिकवणारच आहे. हो हो, चालेल मॅडम, चालेल. खूप खूप धन्यवाद. हो. धन्यवाद. चला, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. जर कुणाला काही शंका असतील तर कृपया विचारा, अन्यथा आपण मीटिंग एंड करूया. ठीक आहे. ग्रुपवरती तर माझा नंबर आहेच. अगदीच काही शंका असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.